अरे काढलंस कशाला? नीट वाफ घे ना. अगं गरम येते मॉम. त्यांना पाडायला गेलो आणि मीच स्वतः पाण्यात पडला. हे सगळ्यांना त्या स्वानंदीमुळे होतंय. ही स्वानंदी मलाच त्या समोरच्या समोर जाब विचारते. स्वतःला मालकीण समजायला लागली या घरातली. हा आहेच. मालकीणच आहे ती. मला काम करायला लावते ना. मालकीणच आहे. गंमत म्हणून सुद्धा असं म्हणायचं नाही. मला आधीच त्रास होतोय, त्यात तू अजून पटके मार मला. अजून 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 मारले पाहिजे तुला पटके. तुझ्यामुळे होतंय. नेहमी काहीतरी आपण करायला जातो आणि तो सगळा गेम आपल्यावरच पलटतो. नेहमी मी तोंडावर पडते आणि काहीतरी थातूर मातूर कारण सांगावं लागतं मला त्या समरला. नशीब समरच्या लक्षात येत नाही म्हणून काही. मम्मा पण ती प्रत्येक वेळेला कशी स्मार्ट ठरते का आपल्या समोर? मला ना आता खूप राग यायला लागलाय. मला पण खूप राग येतोय तुमच्या दोघांचा मला खूप राग येतोय. आणि स्वानंदीचा पण. तुमच्यासारख्या बैल बुद्धीनं सांभाळता सांभाळता माझ्या नाकीनं आलेत. ह्या स्वानंदीचा हिशोब चुकता करावाच लागणार. काहीतरी करावं लागणार. वाफ घे. काय काय आता ह्या कसल्या गोळ्या? म्हणजे अहो का घेताय गोळ्या? अहो असं कसं? गरजेचं आहे मी गोळ्या घेणं. त्या घेतल्या नाही तर बंद पडेन मी. काही बोलता तुम्ही? कशासाठी या त्या गोळ्या म्हणे? अहो कशासाठी म्हणजे ऍसिडिटी झाली मला. त्रास होतोय मला सकाळपासून. अहो पण मग जागरण कमी करा ना. हा त्याच्यामुळे होणारा त्रास आहे. काही घरगुती उपाय ट्राय करा. किंवा बेस्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना थोडा वेळ व्यायाम करा, बरं वाटेल. अहो ह्या सगळ्यामध्ये किती वेळ जातो ह्याची कल्पना आहे ना तुम्हाला? एवढा वेळ आहे का माझ्याकडे? मला एक कंपनी चालवायची आहे आणि घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा मी एक गोळी घेतली ना की अर्ध्या तासात आराम मिळतो. मी पटापट मीटिंग करायला मोकळा. हे बघा, हा जो माझ्या गोळ्यांचा बॉक्स आहे ना, चालतं फिरतं मेडिकल स्टोअर आहे ते. मेडिकल स्टोअर नाही, ही माझी लाईफलाईन आहे. लाईफलाईन. हा बॉक्स जर माझ्या जवळ नसेल ना तर अस्वस्थ व्हायला होतं मला. पण तुम्हाला माहिती आहे ना, हे क्विक फिक्स आहे, तात्पुरता उपाय. अहो फार काळ ह्या गोष्टींचा परिणाम नाही टिकून राहू शकत. हे बघा, माझी इतक्या वर्षांची ही सवय, ती अशी कशी बदलणार मला सांगा? हेल्दी लाईफस्टाईल सेट करून. माणूस कितीही बिझी असला, कितीही कामात असला तरी त्याने त्याच्या आरोग्यासाठी एखाद तास काढणं काही कठीण नाहीये. आणि मुळात तो काढावा हवो. आपण छान डाएट प्लॅन करूया का तुमच्यासाठी? हा म्हणजे हेल्दी खायला लागलात आणि थोड्याशा सवयी हेल्दी झाल्या तर आपल्याला या गोळ्या बंद करता येतील हळूहळू. कारण त्याचे दुष्परिणाम होतात आणि ह्याबद्दलचं खूप लिखाण इंटरनेटवर आहे. मी दाखवू का तुम्हाला? अहो तुम्हाला काय वाटतं हे सगळं मला माहिती नसेल का? मग माहीत आहे तर मग करा ना गोळ्या घेणं बंद. थोडंसं हेल्दी लाईफकडे वळण्याचा प्रयत्न करून बघा. माझ्याकडे ना खरंच वेळ नाही आहे. म्हणजे चर्चा आपल्यातली चांगली झाली पण मला आता मीटिंगसाठी पळायचं आहे. चला मी येतो. लेट होण्याची पण गोळी घेत जा आता. काय झालं काय तिकडे? हळू बोल. ही स्वानंदी स्वतःला समजते काय? समोरच्या गोळ्या बंद करायला निघाली. समोरच्या गोळ्या सुरू राहिल्याच पाहिजे. मला काहीतरी करायला हवं. मम्मा पण त्याच्या गोळ्या बंद झाल्याने असा काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे. इतकी वर्ष मीच त्या गोळ्यांची सवय लावली आहे समरला आणि त्यामुळे त्याच्याही डोक्यात ते फिक्स बसलंय की या गोळ्या घेतल्या की आपल्याला बरं वाटतं. नाही, इतर कुठलंही व्यसन नाही लावू शकले मी, पण या गोळ्यांचं व्यसन मात्र मी त्याला लावलंय. त्यामुळे काही झालं ना तर या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. जरा जरी त्याला टेन्शन आलं ना की मी लगेच सांगायचे, अरे गोळी घे. मग काही कमाल डोकं लावलंय सगळं तू. ग्रेट. म्हणजे तुमच्या टीम मध्ये तर मी आत्ता आले पण तू हा गेम तर आधीपासूनच खेळतेस.
मी काय करू? माझ्या या लेकरांसाठी मला करावं लागतंय ग. आता तूच विचार कर, हे सगळं केल्याशिवाय माझ्या मुठीत राहिला असता का समर? त्याला टाचेखाली ठेवायचं होतं ना. आणि कसं आहे, टाचेखाली ठेवण्यासाठी थोडंसं त्याला अंजारावं लागतं, गोंजारावं लागतं. आणि समर तसा मनाने खूप दुबळा आहे. आणि अशा दुबळ्या माणसाला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. नाही, पण काही झालं तरी त्याच्या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. आजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे घ्या थोडं टेस्टी पथ्य. खरंच टेस्टी आहे ना? हो माझ्या हाताने बनवलंय मी. असणारच. ऐका ना, हे झाल्या गोळ्या पण घेऊन टाकायच्या, आता विसरायचं नाहीये. हात कसा आहे, कितपत दुखतोय? अगं बरं आहे का आता? तुम्ही एक्सरसाइज करताय ना? हो म्हणजे करते ना. बाकी तुम्हाला अशक्तपणा जाणवतोय? बरं वाटतंय ना आता? माझी नाचून माझी एवढी काळजी घेते. काय बिशात माझी तब्येत बिघडेल? गुड. मग आता मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. ऍक्च्युली बोलायचं नाही, मला कंप्लेंट करायची आहे. तो तुमचा नातू खूप जास्त गोळ्या घेत असतात ना ते. म्हणजे ते घेत असतील वर्षानुवर्ष, पण मी इथे आल्यापासून मला असं वाटतंय आजी जरा अति करतात हा गोळ्यांच्या बाबतीत. हो ना ग, काय करायचं पण. खरं म्हटलं तर ना त्याला काहीच झालेलं नाहीये. तरी पण ना तो एवढ्या तेवढ्याला गोळ्या घेत राहतो, स्प्रे मारत राहतो. हे कधी बंद होणार कोण जाणत. पूर्वी नव्हता ग तो असा. पण मग कधीपासून आणि कशामुळे झालंय हे? ऍक्सिडेंट पासून. म्हणजे त्याचे आई वडील गेले आणि पिंट्याच्या मनात असं आलं की आता त्याने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्याने आजारी पडता कामा नये, म्हणजे त्याला काही होता कामा नये. खरं सांगू, या घटनेनंतर ना आम्हा सर्वांचंच आयुष्य बदललं. पण सगळ्यात जास्त परिणाम ना पिंट्यावर झाला का. आणि औषधं गोळ्यांची सवय तेव्हापासूनच लागली. असं झालं ना की मीही फार लक्ष नाही देऊ शकले त्याच्याकडे. माझ्या डोळ्यांसमोर माझी स्वतःची मुलं गेली होती का. त्याच्यामध्ये लहान मुलं होती, कपाळावरचं कुंकू पुसली गेलेली सून होती. कोण कोणाला सावरत होतं काय कळलंच नाही. पुढे आलं माझ्या लक्षात. अगं आणि मी पिंट्याला विचारलं सुद्धा, अरे तू कसली औषधं घेतोस? पण तो आता मोठा झाला होता ग, जबाबदार झाला होता ना. आणि औषधं सवयीची झाली होती आता त्याची. मला म्हणाला काकूनी घ्यायला सांगितलेत गोळ्या. म्हणजे ती म्हणाली की आता काही झालं तरी दुखणं अंगावर काढायचं नाही, गोळ्या घ्यायच्या लगेच त्यासाठी.